दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे आज आम्ही प्रभात किड्स स्कूल अकोला इथं आलो आहे आणि प्रभात किड्स अकोलातर्फे आम्हाला इथे आमंत्रित करण्यात आलं। दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या ह्या राख्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि दिव्यांगांनी केलेल्या कामाचा त्यांना मोबदला मिळावा यासाठी हे विशेष आयोजन प्रभात किड्स अकोलातर्फे करण्यात आलं। विशेषतः आमचे मार्गदर्शक श्री गजानन नारेसर यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आणि समाजासमोर एक आदर्श स्थापन केला आहे की दिव्यांगांना एक शाळा कशी मदत करू शकते, त्यांना पुढे कसं नेऊ शकते। तर आपल्या सर्वांना पण आव्हान आहे की आपण ह्या राख्या खरेदी कराव्या, दिव्यांग बांधवांनी तयार केलेली विविध उत्पादने आणि दिव्यांग सोशल फाउंडेशनसोबत जुळावं। तर आपण काय सांगाल या उपक्रमाबद्दल? दिव्यांग सोशल फाउंडेशन अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित दिव्यांगांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं काम करते आहे आणि त्यासाठी आपण एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून या सगळ्या दिव्यांग फाउंडेशनच्या सगळ्या उपक्रमांशी जुळलं पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभात किड्स स्कूलमध्ये या राखी आणि त्या सगळ्या दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉल लावला होता आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला आणि सगळ्यांनी त्या उपक्रमाची प्रशंसा केली। निश्चितच मी आवाहन करतो की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत आहे त्या सगळ्यांनी दिव्यांग फाउंडेशनच्या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या सगळ्या त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू विकत घ्याव्यात आणि त्यांना मदत करावी आणि त्यांच्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपला सहभाग द्यावा ही मनापासून दिव्यांग फाउंडेशनला शुभेच्छा देतो। प्रभात किड्स अकोल्यातील नाही तर महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था ज्या ठिकाणी संस्कार दिले जातात। आपल्या सर्वांना विनंती आहे की या संस्थेसोबत जुळावं, सोबतच दिव्यांग सोशल फाउंडेशनसोबत उभं राहावं। सर्व प्रभात किड्स अकोला परिवाराचा मी आभार व्यक्त करतो। अधिक माहिती करता 09423650090 आपण संपर्क साधावा। आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि गुगलवर नक्कीच आम्हाला फॉलो करावं। धन्यवाद।